अमेरिका इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता थेट आपल्याला घरापर्यंत जाणवू लागल्यात। खास करून नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांना गेल्या काही दिवसात या युद्धाच्या झळा ज्या आहेत त्या जाणवू लागल्यात। त्याचं कारण म्हणजे कमर्शियल गॅसचे भाव हे दररोज वाढत आहेत आणि त्यामुळे जर कमर्शियल गॅसचे दर वाढले तर आता आपल्या मेन्यूमधल्या सगळ्या अन्नपदार्थांचे भाव वाढवण्याची वेळ नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांवर आलेली आहे। खरं तर नाशिक म्हटलं की मिसळ हे समीकरण संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे। अगदी देशभरातून नाशिकमध्ये इथली मिसळ चाखण्यासाठी लोक जे आहेत ते येत असतात। नाशिकच्या प्रसिद्ध मिसळपैकी असलेल्या इथल्या भगवती मिसळच्या हॉटेलमध्ये आपण सध्या आहोत आणि भगवती हॉटेलमध्ये जर आपण बघितलं तर नाश्त्यासाठी दिवसाला शेकडो लोक या ठिकाणी येत असतात। आता मात्र परिस्थिती अशी आहे की कमर्शियल गॅसचे भाव वाढलेत आणि त्यामुळे आता एकूणच मिसळसह इतर जे सगळे खाद्यपदार्थ आहेत त्यांचं दरांचं त्यांच्या रेटचं नियोजन कसं करावं असा प्रश्न इथल्या हॉटेल मालकांना आहे। आपल्यासोबत स्वतः भगवती मिसळचे हॉटेल मालक आहेत, त्यांना आपण विचारूयात। खरं तर कमर्शियल गॅसवर सगळं अवलंबून असतं। गेल्या काही दिवसांपासून काय अडचणी येत आहेत? सर, पूर्वी सिलेंडरचा पुरवठा एकदम सुरळीत चालू होता, परंतु अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू झाल्यापासून गॅसचा तुटवडा भासू लागला आहे। गेल्या आठवड्यात 1700 रुपयापर्यंत सिलेंडरचे रेट होते, परंतु आता अशी परिस्थिती आहे की 2200 रुपये सिलेंडर मागे देऊनसुद्धा आम्हाला सुरळीत पुरवठा होत नाही आहे। एक 2200 रुपये आम्ही कालपर्यंत घेतले, आजचा रेट ते 2400 रुपये सांगत आहे। दर दिवसाला 200-300 रुपये रेट एका सिलेंडर मागे वाढत आहे। तर आमच्यापुढे असा प्रश्न उपस्थित झाला आहे की आम्ही आता आमचा व्यवसाय कसा सुरळीत चालू ठेवावा। दर इतके वाढले तर आम्हालाही नाईलाजाने आमच्या पदार्थांचे मालांचे रेट आम्हालाही वाढवावे लागतील, अशी शक्यता आम्हाला वाटते आहे। आपण बघतोय की हॉटेल मालक स्पष्ट सांगतायत की कमर्शियल गॅसचे भाव जे आहेत ते दिवसागणिक वाढत आहेत आणि त्यामुळे जर पुढच्या काही दिवसांमध्ये हे दर अशाच पद्धतीनं वाढत राहिले तर निश्चितपणे मिसळचे दर असतील, इतर नाश्त्याच्या पदार्थांचे दर असतील, हे त्यांना वाढवावे लागणार आहेत। आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की युद्ध जरी इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान सुरू असलं तरी त्याची अप्रत्यक्ष झळ जी आहे ती आता आपल्यापर्यंत पोहोचायला लागली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।